कुटुंब राजेंद्र केरकर यांच्या घरी आमच्या कुलस्वामीचा उत्सव चालू आहे। 9 दिवस 9 रात्र मला वाटते रोज काही ना काही प्रोग्राम चालू असतात आणि आमचा सुद्धा इथं त्याने आम्हाला सुद्धा इथं प्रोग्राम करण्याची संधी दिलेली आहे आणि खरोखरच हे केरकर परिवार केरकर कुटुंब खूप हौशी असं आहे आणि आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद करतो आणि आमचा प्रोग्राम सुरुवात आहे। लक्षात घ्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रथम आपल्या आराध्य दैवत गणरायाला वंदन करून हिंदू धर्म रक्षक जाणता राजा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आपल्या आंदोशी गावचे ग्रामदैवत ओंकारेश्वर तसेच गावदेवी माता यांच्या चरणी नतमस्तक होऊन कुलदैवत आणि आई भवानी माता यांच्या चरणी नमस्कार करून येथे जमलेले रसिक माय बंधू भगिनी यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून मी गायक नितेश बाळकृष्ण काटकर मुक्काम बापले तालुका अलिबाग जिल्हा रायगड तसेच माझे गुरुवर्य नरेश पाटील गुरुवर्य भालचंद्र काटकर वादनकार तुळशीदास काटकर बेंजो मास्टर अशोक काटकर आणि माझे सहकार्य जय हनुमान नाच मंडळ यांच्या वतीने माझ्याकडून जी काही वेगवेगळी सेवा होईल ती गोड मानून घ्या हीच या कामराची विनंती। जय हिंद जय महाराष्ट्र। तसेच मला वाटते आपल्या गावात गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा मोठमोठे नाच येऊन गेले आहेत साखर चौथीला। त्यांच्या समोर आपण काही नाही या हिशोबाने एक आपला नवीनच नाच 20+ पण आहे ना आतमध्ये पण आहे ते आणि दुसरा आहे 40+ असे 2 नाच आपल्या चालू आहेत। बुवा मी एकटाच आहे बाऱ्या चालू आहेत रोज। मला वाटते घटस्थापना झाल्यापासून पहिल्या दिवशीपासून ते आता शेवटपर्यंत रोजचे प्रोग्राम चालू आहेत। काल आम्ही पेन मध्ये होतो सकाळी 5 वाजता घरी आलेलो आहे डबलची बारी मारून तिकडून। त्याच्यामुळे थोडस मुलं पण आता कंटाळलेली आहेत आणि माझा पण आवाज थोडासा लो झालेला आहे। तरी सुद्धा आपल्या गावात जेवढा प्रयत्न होईल तेवढा आम्ही तुम्हाला खुश करणार आहोत आणि आमच्या या बारीला सोडत आहे। लक्षात घ्या।
आपल्या समोर गात आहे. दिली ज्ञान दृष्टी सद्गुरूनी मला, अहो दिली ज्ञान दृष्टी सद्गुरूनी मला, दिली ज्ञान दृष्टी सद्गुरूनी मला. गुरु ठाई गुरु ठाई गुरु ठाई मी साई पाहिला, गुरु ठाई गुरु ठाई गुरु ठाई मी साई पाहिला. सद्गुरूने मला, दृष्टी सद्गुरूने मला. गुरु ठाई मी साई पाहिला, गुरु ठाई
यूट्यूबला अकाउंट आहे हा? काय? यूट्यूबला अकाउंट आहे नाही, मग मी इन्स्टावर ह्याला व्हॉट्सअपला टाकतो का? नाही मला वाटलं तुम्ही ब्लॉग करताय का? ॲडव्हर्टायझिंगसाठी नवरा आहे माझा. बुवा आहे ना. हां. नवरा आहे. तर तुम्ही जाशील ना. संकटी समय तो बाप्पा तारणार आहे, की संकटी समय बाप्पा तो तारणार आहे, विश्वाची कालचक्र तो चालवणार आहे. खरोखरच आपल्या आराध्य दैवत गणराया ज्या ज्या वेळेस आपल्या समोर संकट उभं राहतं त्या वेळेस आपण गणरायाचं नामस्मरण केल्यानंतर ते संकट आपल्या दूर होतं म्हणण्याचं आहे की संकटी समय तो बाप्पा तारणार आहे,
विश्वाचे कालचक्र तो चालवणार आहे आणि पानात फुलात नाच गाण्यात रंग तो भरणार आहे म्हणून हारी सेवा केली तर अहो माझा गणराया नवसाला पावणार आहे म्हणूनच आहे गणराजे आले आणि निघून गेले बघा गणराज आले गणपती आले निघून गेले आता नवरात्र आली ती पण संपणार आहे पुढे दिवाळी येईल दिवाळी जाणार आहे म्हणजे आपले मराठी माणसाचे वर्षाचे 12 महिने सण आहेत तरी सुद्धा गणपती आल्यानंतर निघून गेल्यानंतर परत कधी गणपती येतील याचीच आपण वाट बघत असतो वर्षभर एकच सण असा आहे की त्याची आपण आतुरतेने वाट बघतो म्हणून म्हणायचं आहे माझ्या भाषेचे गीत लक्षात द्या अहो गणराज आले त्यांना बसायचा निघून गेले आणि दुःख वाटते मना माझ्या दुःख वाटते मना बरोबर 10 दिवसाचे गणपती असले 21 दिवसाचा गणपती असला तरी पण माणसाला असं वाटतं की अजून आपल्या घरी गणपती राहावा त्याला निरोप देताना खरोखर दुःख होतं म्हणून म्हणत आहे गणपती आले अहो गणराजे आले निघून गेले आणि दुःख वाटते मना माझ्या दुःख वाटते मना तुझ्या भक्ताला दर्शन घ्याया तुझ्या भक्ताला दर्शन घ्याया कधी येशील बाबा तुझ्या भक्ताला दर्शन घ्याया कधी येशील बाबा
घुंगूर वादक त्यांच्यासाठी विद्या महेश शेरकर 100 रुपये, उर्मिला लक्ष्मण शेरकर 100 रुपये, प्रणाली वैभव पाटील 100 रुपये, प्राची शेरकर 100 रुपये, अंकित अशोक शेरकर 100 रुपये, प्रदीप काशीनाथ पाटील 100 रुपये, नितेश शांताराम गावडे 200 रुपये आणि आशिष शिवाजी पाटील 100 रुपये. सर्व इंद्रांचे अर्पण आभारी. धन्यवाद. ग्रुप ग्रामपंचायत वरंडेचे सरपंच आमचे मित्र मान्य सुधीर शेरकर, आडव्या व्हिडिओ केल्यात. आडव्या नाही केल्या, मी सगळ्या उभ्या केल्या. आडव्या मग काय येत नाही बरोबर. एक आडवीच केले हे अशी फर्स्ट केली समजा फुल होती युट्यूबला होता 2-3 कराल काय केल्यात कशाला 2-3 बाद झाला. मला स्टेटसला टाकायला आडवी बोललं तर मी बरोबर दिसत नाही म्हणून मी उभ्याच असं त्या केल्यात तेवढा पाठवा. तू नॉनस्टॉप करतोस. आपल्या समोर एक छोटीशी गवळण सादर करायला लक्षात ठेवूया. गण झाला, नमन झालं, गण झाला. आता गवळणीकडे वळूया. एक छोटीशी गवळण. अग जेवण कर तू डाल भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट आणि जेवाला बघिताने वाठी ग, बाया जेवाला बघिताने वाठी ग. कसली वाट बघताय? हे फिरते बाय जेवणाची वाट बघतात. जरा लवकर जेवण आहात. अगं जेवण कर तू डाल भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवण कर तू डाल भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघिताने वाठी ग, बाया जेवाला बघिताने वाठी ग. अगं साजने माझ्या बाया भुकल्याने ग, साजने माझ्या बाया भुकल्याने ग, साजने माझ्या बाया भुकल्याने ग, साजने माझ्या बाया भुकल्याने ग. सध्या ही गाणी खूप अशी ट्रेनिंगला चालू आहेत म्हणून माहिती आहे. त्याच्यावर छोटीशी गवळण माझ्या बाजूला कोणी लिहिली आहे आणि तुम्ही सांगितलं लक्ष असू द्या. आज इथं वेगळा प्रसंग घडणार आहे. हा गाणं काय म्हणतो की आज इथं वेगळा प्रसंग घडणार आहे. खरं खरं सांगतो राधे, आज इथं तू रडणार आहे. की आज इथं वेगळा प्रसंग घडणार आहे. खरं खरं सांगतो राधे, आज इथं तू रडणार आहे. माझी पोरं आणि मी तुझी अंडी फोडणार आहे. आणि तुला कोण तू म्हणालीस तरी अव माझा पेड्यावरती चढणार आहे. अंडी फोडायला, हा अंडी फोडण्यासाठी एकावर एक थर लावून वरती चढणार आहे म्हणून म्हणायचं आहे. आता जाणार ते करू नये. अगं डोईवर घेऊन दुधाचा माठ, करण्या निघाली बाजारचा हाट. डोईवर घेऊन दुधाचा माठ, करण्या निघाली बाजारचा हाट. तुझ्या मालाची लावतील वाठी ग, दया दुधाची लावतील वाठी ग. अगे राधिके माझी पोरं
मथुरेच्या घाटातून दूध हे सगळं विकण्यासाठी बांधकाम लागते तेव्हा हा गाणा तिला अक्षरशः हैराण करून सोडतो. तिच्या मालाची मध्ये दाखवण्याची पूर्ण वाट लावते. म्हणतात आहे या गोपीचा घेऊन या जगतीला Yes,
आपल्या समोर एक छोटस आज इथं हा प्रोग्राम चालू आहे त्या आधी माझ्यासाठी कुलस्वामींचं एक छोटस गीत आपल्यासमोर सांगते, लक्ष असू द्या. दिवस ही आंबा या महिषासुराचा वध करून घटी बसलेली आहे, म्हणून म्हणायचं आहे नवरात्री आंबा बैसली सिंहासनी आणि झाला उदव तिच्या नावाने काना रस्त्याला अडवून कोसळे. मला वाटतंय गणपतीपासून असा पब्लिक उठून झालेला आहे की घराघरात या घागरी घेऊन कोण हंडा घेतले, कोण बाटली घेतले, कोण झाडू घेतले, कोण काय काय घेतले आणि रील्स बनवतात आणि हे गाणं खूपच फेमस केले आहे. म्हणून माहित आहे माझ्या डोळीवर पडली घागर रे काना रस्त्याला कोण कोसरे तुझ्या तुझ्या घरीते तुझ्या घरीते पाण्यावाचून तुझ्या आडले रे पाण्यावाचून तुझ्या आडले रे माझ्या डोळीवर पडली घागर रे माझ्या डोळीवर पडली घागर रे काना रस्त्याला कोण कोसरे. या चालीवर एक आपल्या अहो माहेर करीनी आग्रावची हाईर जाऊन बसली या कारल्याच्या ठाईर. ही माझी एक विरा माऊली आपल्या चौल विभागातील आग्राव या गावची माहेर करीन आहे आणि ती
कारल्या डोंगरात जाऊन बसले म्हणून म्हणायचं आहे. आणि आपल्या या आग्रावचा पहिला मान पालखीचा हा आईला पोचतो चैत्र शुद्ध हा प्रतिपदेला म्हणून म्हणायचं आहे सप्तमीला. सॉरी, माहेर करेन ही आग्रावची हाईर, जाऊन बसली या कारल्याच्या खाईर. आगरी कोळ्याची देवताई माहीर, आगरी कोळ्याची देवताई माहीर, आगरी कोळ्याची देवताई हाईर, जाऊन बसली माझी माऊली एकटी राहीर. माहेर करेन ही आग्रावची हाईर, जाऊन बसली या कारल्याच्या खाईर. संकटाली राहून येईर माझी माऊली आगरी कोळ्याची देवताई हायर, आगरी कोळ्याची देवताई हायर, माझी माऊली जात असतात, कोणी झोपून तर कोणी झोपून. कधी आपल्या इकडे माऊलीच्या चरणी गेलं तर बघा कसे नवस वेगवेगळे असतात. म्हणायचं आहे भोला भक्तांचे श्रद्धा स्थान, तिला कोंबड्या बकऱ्याचा मान, तिला कोंबड्या बकऱ्याचा मान, तिला कोंबड्या बकऱ्याचा मान. करतात
नितेश रमेश काटकर आणि रुद्र नितेश लाली ला ला लाली ला 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 लाली ला तो बालका लाली ला ला लाली ला लाली ला पापा लावाय तुमची आठवण येते आम्हाला तुम्ही माया लावून गेला तुमची आठवण येते आम्हाला जेकर कुटुंबाचा आधार हा गेला जेकर कुटुंबाचा आधार हा गेला अण्णा श्रद्धांजली वाहतो तुम्हाला चिरकर
कुटुंबाचा आधार हा गेला अण्णा श्रद्धांजली वाहतो तुम्हाला तुम्ही माया लावून गेला तुमची आठवण येते आम्हाला तुम्ही माया लावून गेला तुमची आठवण येते आम्हाला एका कुटुंबाचा आधार हा गेला कुटुंबाचा आधार हा गेला श्रद्धांजली वाहतो तुम्हाला श्रद्धांजली वाहतो या कुटुंबाचे पालक कैलासवासी शिवराम जेरकर यांच्या आता एक छोटस आपल्या समोर गीत सादर करण्यास सांगूया. तुम्ही माया लावून गेला तुमचं आठवण येते आम्हाला तुम्ही माया लावून गेला तुमची आठवण येते आम्हाला तुम्ही माया लावून गेला तुमची आठवण येते आम्हाला तुम्ही माया लावून गेला तुमची आठवण येते आम्हाला जेरकर कुटुंबाचा आधार हा गेला जेरकर कुटुंबाचा आधार हा गेला बाबा श्रद्धांजली वाहतो तुम्हाला अण्णा श्रद्धांजली वाहतो तुम्हाला माया लावून गेला तुमची आठवण येते आम्हाला तुम्ही माया लावून गेला तुमची आठवण येते आम्हाला
जोडून गेलेल्या म्हणण्याचं आहे पत्नी सुनंदा तो मुलगा देन आकस्मिक घडलं त्याचं हरपण छत आकस्मिक झालं त्याचं हरपण छत आकस्मिक झालं त्याचं हरपण छत अण्णा जोडून गेल्यानंतर त्यांचं एक डोक्यावरची जी माया होती छत्रवता आधार स्तंभ होता ते निघून गेल्या म्हणण्याचं आहे पत्नी सुनंदा तो मुलगा राजेंद्र आकस्मिक घडलं त्याचं हरपण छत आकस्मिक झालं त्याचं हरपण छत आकस्मिक झालं त्याचं हरपण छत गीता नीता योगिता त्याच्यातील मुली गीता नीता योगिता मुलगी झाली ती पाहता पाटा मुली गीता नीता योगिता मुलगी झाली ती पाहता पाटा घर सुंदर सुंदर वाटे सारे वाला घर सुंदर सुंदर वाटे सारे वाला श्रद्धांजली वाहतो तुम्हाला बाबा श्रद्धांजली वाहतो तुम्हाला तुम्ही माया लावून गेला तुम्ही भगवान येते आम्हाला तुम्ही माया लावून गेला तुम्ही भगवान येते आम्हाला तुम्ही मंगळा गेला तुम्ही मंगळा गेला श्रद्धांजली वाहतो श्रद्धांजली वाहतो अण्णा म्हणून हात सारे मारायचे आवडीने बरोबरच अण्णा म्हणून हाक मारायचे आवडीने म्हणून म्हणत आहे शब्द आज आले तर गेले निर्गुण तेज शब्द आज आले तर गेले निर्गुण तेज शब्द आज आले तर गेले निर्गुण हाक सारे मारायचे आवडीन तेज शब्द आज हवे तर गेले निर्गुण तेज शब्द आज हवे तर गेले निर्गुण तेज शब्द आज हवे तर गेले निर्गुण सुनरश्मी नागवंती ऋषा बरुदल सुनरश्मी नागवंती ऋषा बरुदल शोक सारे अजूनही करती आठवण शोक सारे अजूनही करती आठवण शोक सारे अजूनही अन्नाची आठवण काढत आहे म्हणून म्हणायचं आहे सुनरश्मी नागवंती ऋषा शोक सारे अजूनही करती आठवण शोक सारे अजूनही करती आठवण शोक सारे अजूनही करती आठवण करू प्रार्थना देवा चरणी आहे साऱ्याची विनवणी करू प्रार्थना देवा चरणी आहे साऱ्याची विनवणी चिर शांती लागला चिर शांती लागला श्रद्धांजली वाहतो श्रद्धांजली वाहतो तुम्ही माया लावून गेला तुम्ही आठवण येते आम्हाला तुम्ही माया लावून गेला आठवण येते आम्हाला
हाय नाही बाबा